हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. चला तर बघूयात. फर्स्ट टाइप, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. पहिलं बघा, टोटल 8 टाइप्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, पार्टिसिपेटिंग अँड नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स, कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स, रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. आता एक्झाम पेपरमध्ये हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत की टाइप्स ऑफ प्रेफरन्सेस काय आहेत आणि त्या एक्सप्लेन करा. तर आपण बघतोय क्युम्युलेटिव्ह. Cumulative preference shares are those shares on which dividend goes on accumulating until it is fully paid. This means if the dividend is not paid in one or more years due to inadequate profits, then this unpaid dividend gets accumulated. This accumulated dividend is paid when company performs well. The arrears of dividend are paid before making payment to equity shareholders. The preference shares are always cumulative unless otherwise stated in the articles of association. It means that if dividend is not paid any year, the unpaid amount is carried forward to the next year and so on until all arrears have been paid. त्यांनी काय दिलेलं आहे बघा. आता प्रेफरन्स शेअरचा डिव्हिडंड कसा असतो रे? त्याचा रेट ऑफ डिव्हिडंड काय असतो? फिक्स असतो. प्रेफरन्स शेअर्सचा जो डिव्हिडंड असतो तो फिक्स असतो, बरोबर आहे. मग कंपनीला प्रॉफिट झाला आणि नाही झाला, काय कंपनीला प्रॉफिट झाला आणि नाही झाला, काय करायला लागतं? डिव्हिडंड पे करायला लागतो. असं आपण थोडस वाचलं होतं की त्यांना डिव्हिडंड मिळतोच इक्विटी शेअरहोल्डरच्या. आता ऐकून घ्या, काय झालं? कंपनी प्रॉफिट मध्ये येते तेव्हा कंपनी डिव्हिडंड देते. पण काय झालं, अचानक कंपनीची सिच्युएशन बिघडली आणि कंपनी 1-2-3 वर्षांमध्ये लॉस मध्ये गेलेली. तर सध्या कंपनी काय करते? डिव्हिडंड देऊ शकते का? नाही. पण प्रेफरन्स शेअरचं काय असतं? त्यांना डिव्हिडंड द्यावाच लागतो, त्यांना डिव्हिडंड पाहिजेच, बरोबर आहे. सपोज एका वर्षीचा 10,000 रुपये डिव्हिडंड आपण त्यांना दिला नाही, सेकंड इयरला पण 10,000 रुपये आपल्याला त्यांना द्यायचे होते, तरी पण आपण देऊ शकलो नाही. अक्युमुलेट होऊन किती झाले? 20,000 रुपये. आता तिसऱ्या वर्षी कंपनी प्रॉफिट मध्ये झाली आहे, मग तिसऱ्या वर्षीचा डिव्हिडंड किती आहे? परत एकदा 10,000 रुपये. कंपनी म्हणजे फक्त 10,000 रुपयेच घ्या, चालणार आहे का? नाही. हे कुठले शेअर्स आहेत? क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. जो मागच्या 2 वर्षाचा ॲरियर्स आहे, की जे अनपेड डिव्हिडंड आहे 10,000 रुपयाचा, तो पण कंपनीला त्यांना द्यायला लागणार आहे. म्हणजे थर्ड इयर मध्ये कंपनी त्यांना किती डिव्हिडंड देईल? 30,000. 10,000 ह्या वर्षीचा आणि 10,000 रुपये म्हणजे 20,000 रुपये मागच्या वर्षीचा. ह्या केसमध्ये काय झालं की डिव्हिडंड जो होता तो लॅप्स झाला नाही, की ह्या वर्षी कंपनी लॉस मध्ये गेली त्यामुळे ह्या वर्षी डिव्हिडंड देणार नाही असं कंपनी म्हणते का? नाही. तर कंपनी ह्या वर्षी डिव्हिडंड देत नाही, पण तो डिव्हिडंड अक्युमुलेट होतो, तसाच अनपेड राहतो आणि जेव्हा कंपनी प्रॉफिट मध्ये जाईल तेव्हा कंपनीला तो डिव्हिडंड द्यावा लागतो. ह्यालाच काय म्हणतात? क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. पुढची नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्सेस. आता क्युम्युलेटिव्ह मध्ये काय बघितलं आपण? तर कंपनी एखाद्या वर्षी लॉस मध्ये गेली, बरोबर आहे, एखाद्या वर्षी लॉस मध्ये गेली तर काय, सध्या डिव्हिडंड नाही देणार, पण तो अक्युमुलेट होईल आणि जेव्हा कंपनी प्रॉफिट्स मध्ये जाईल, बिझनेस चांगला चालेल, तेव्हा कंपनी त्यांचा डिव्हिडंड देऊन टाकणार आहे. डिव्हिडंड काय होणार होता? क्युम्युलेट होणार होता, साचून राहणार होता. पण आता बघा, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्सेस ह्या केसमध्ये काय होणार? डिव्हिडंड अक्युमुलेट होणार नाही. Dividend on these shares does not get accumulated. This means the dividend on shares can be paid only out of profits of that year. The right to claim dividend will lapse if company does not make profit in that particular year. If dividend is not paid in year, it is lost forever. आता मागच्या केसमध्ये आपण काय केलं होतं? 2-3 वर्षाचा डिव्हिडंड एकत्र पे केला होता, बरोबर आहे. पण आता नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअरच्या ह्याच्यामध्ये काय होतं? केसमध्ये काय होतं? जर कंपनी लॉस मध्ये गेली तर कंपनी डिव्हिडंड देते का? नाही देत. आणि त्या वर्षी दिला नाही म्हणजे पुढच्या वर्षी मागच्या वर्षीचा डिव्हिडंड मिळणार नाही. ज्या त्या वर्षीचा डिव्हिडंड ज्या त्या वर्षी जर मिळाला नाही, दिला गेला नाही, तर तो पुढच्या वर्षी दिला जाणार नाही. म्हणजेच काय? अक्युमुलेट होणार नाही. आता बघा, ही लाईन महत्वाची होती. The preference shares are always cumulative unless otherwise stated in the articles of association. बरोबर आहे. जोपर्यंत एओए मध्ये ते काय असं पॉइंट टाकत नाहीत की जे आम्ही प्रेफरन्स शेअर इश्यू करणार आहेत ते नॉन क्युम्युलेटिव्ह असणार आहेत,
तोपर्यंत सगळे प्रेफरन्स शेअर्स कसे असणार, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. आणि जर एओ मध्ये त्यांनी मेन्शन केलं की जे आम्ही प्रेफरन्स शेअर्स इश्यू करतोय ते नॉन क्युम्युलेटिव्ह, तर ते कसे असणार, नॉन क्युम्युलेटिव्ह असणार. ठीक आहे. जर काहीच नाही लिहिलं तर ते कुठले असणार, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. दोन्ही पण कन्सेप्ट क्लिअर आहेत. चला आता नेक्स्ट कन्सेप्ट बघतो आपण, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स अँड नॉन पार्टिसिपेटिंग. आता पार्टिसिपेट वरनं काय वाटतंय का बघा, the holders of the shares are entitled to participate in surplus profit besides preferential dividend. The surplus profit which remains after the dividend has been paid to equity shareholders up to certain limit is distributed to preference shareholder. आता हे काय म्हणतात ते की कंपनी प्रॉफिट्स मध्ये कंपनीने प्रेफरन्स शेअरचा डिव्हिडंड दिला प्लस इक्विटी शेअरहोल्डरचा पण डिव्हिडंड दिला आणि कंपनीकडे आणखी सुद्धा प्रॉफिट बाकी आहे, सरप्लस बाकी आहे. तर त्या सरप्लस मध्ये सुद्धा प्रेफरन्स शेअर होल्डरला सम पोर्शन मध्ये डिव्हिडंड मिळणार आहे, सरप्लस मिळणार आहे. त्याला कुठलं म्हणायचं, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे बघा, इक्विटी शेअर होल्डरचा पण डिव्हिडंड देऊन जो काही प्रॉफिट उरणार आहे त्या प्रॉफिट मध्ये पण हे जे प्रेफरन्स शेअर्स प्रॉफिट मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना काय म्हणायचंय, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. The holders of the shares are entitled to participate in surplus profits besides preferential dividend. म्हणजे प्रेफरन्शियल डिव्हिडंड मिळून सुद्धा त्या पुढे पण प्रॉफिट मध्ये काय करायचं, त्यांना पार्टिसिपेट करायचं. ठीक आहे. The surplus profit which remains after the dividend has been paid to equity shareholders. बघा, ह्यांना त्यांचा स्वतःचा प्रेफरन्शियल डिव्हिडंड सुद्धा मिळालाय. त्याच्यानंतर कंपनीकडे प्रॉफिट बाकी होता, सरप्लस बाकी होता, तर कंपनी इक्विटी शेअर होल्डरचा पण डिव्हिडंड देऊन टाकलाय. ठीक आहे. ह्याच्यानंतर सुद्धा प्रॉफिट उरलाय, सरप्लस उरलाय, तर त्यामध्ये पण कोणाचा राईट येणार आहे, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. क्लिअर. आता बघा, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. द प्रेफरन्स शेअर्स आर डीम्ड टू बी नॉन पार्टिसिपेटिंग if there is no clear provision in the articles of association. These shareholders are entitled to fixed rate of dividend prescribed at the time of issue. बघा, जो काही ऍट द टाइम ऑफ इश्यू रेट ऑफ डिव्हिडंड त्यांना सांगितला गेला असेल, दिला गेला असेल, त्याच रेट ऑफ डिव्हिडंडनी ते त्यांना काय होणार आहे, डिव्हिडंड मिळणार आहे. त्यांना काय म्हणायचं, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. आणि जोपर्यंत मेन्शन केलं जात नाही तोपर्यंत सगळे प्रेफरन्स शेअर्स कुठले असतात, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स असतात. जर मेन्शन केलं तरच ते पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स म्हणले जातील. पण इन नॉर्मल केसेस सगळे जे प्रेफरन्स शेअर असतात ते कुठले असतात, नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. दोघांमधला फरक कळला. पार्टिसिपेटिंग म्हणजे काय की पहिलं प्रेफरन्स शेअरचा डिव्हिडंड दिला, त्याच्यानंतर इक्विटी शेअर होल्डरला पण डिव्हिडंड दिला आणि जो काही सरप्लस उरला होता त्याच्यामध्ये सर्टन लिमिट्स पर्यंत आणखीन डिव्हिडंड कुणाला दिला जातोय, तर प्रेफरन्स शेअर्स, त्याला म्हणायचं पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय की जो काही त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड सांगितलाय तेवढाच त्यांना डिव्हिडंड मिळणार आहे, त्याला म्हणायचं नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. पुढं कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स अँड नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. आता बघूया. The holders of the shares have right to convert their preference shares into equity shares. The conversion takes place within a certain fixed period. पहिलं तर मी सगळ्यात पहिलं तुम्हाला काय सांगतोय, जे काय प्रेफरन्स शेअर असतील त्यांचा एक फिक्स सर्टेन टाइम असतो की 10 वर्षांनंतर त्यांचं रिडम्पशन वगैरे होणार आहे. त्यांची एक एक त्यांचं शेल्फ लाईफ असते की तेवढ्या ह्याच्यानंतर एक कंपनी त्यांचे ते पैसे परत करून टाकणार आहे. आता बघा कन्व्हर्टेबल मध्ये काय दिलंय, ती जी फिक्स टर्म होती, पिरियड होता, तो संपला की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, इक्विटी शेअर्स मध्ये होणार आहे. त्याला काय म्हणायचंय, कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. द होल्डर्स ऑफ द शेअर्स हॅव राईट टू कन्वर्ट देअर प्रेफरन्स शेअर्स इनटू इक्विटी शेअर्स. म्हणजे त्यांच्याकडे काय राईट आहे, त्यांचे जे प्रेफरन्स शेअर्स होते त्याचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करून घेऊ शकतात, इक्विटी शेअर्स मध्ये. द कन्व्हर्जन टेक्स प्लेस विद इन अ सर्टन फिक्स पिरियड. ठीक आहे, समजलं. आणि नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय, दिस शेअर्स कॅनॉट बीन कन्व्हर्टेड इनटू इक्विटी शेअर्स. म्हणजे ऍट द टाइम ऑफ रिडम्पशन त्यांचं कन्व्हर्जन होऊ शकत नाही, त्यांना कॅशच मिळणार आहे. क्लिअर. पुढचा पॉईंट बघतात आपण, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स अँड इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स.
Shares which can be redeemed after certain fixed period of time are called redeemable preference shares. A company limited by shares, if authorized by articles of association, issue redeemable preference shares. Such shares must be fully paid. These shares are redeemed out of divisible profit only or out of fresh issue of shares made for this purpose. सगळ्यात आधी महत्वाचं बघा आता इथं. Shares can be redeemed after certain fixed period of time. म्हणजे फिक्स पिरियड ऑफ टाइम नंतरच ह्यांचं रिडम्पशन होणार आहे. त्यांना काय म्हणायचं, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. कंपनी लिमिटेड बाय शेअर्स इफ अथोराइज बाय आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. जर आर्टिकल्स मध्ये मेन्शन केलंय की कंपनी रिडीमेबल प्रेफरन्स शेअर इश्यू करू शकते, तरच कंपनी रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स इश्यू करू शकते, अदरवाईज करू शकते का नाही. आणि जेव्हा केव्हा ह्या रिडीमेबल प्रेफरन्स शेअरचं काय करायचंय, रिडम्पशन करायचंय, म्हणजे ते पैसे त्यांना, म्हणजे त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली होती ते पैसे त्यांना परत करायचे. अशा वेळी ते शेअर्स कसे असले पाहिजेत, फुल्ली पेड. म्हणजे सपोज एक शेअर जर 10 रुपयाचा आहे तर ते 10च्या 10 रुपये त्यांनी फुल्ली पेड केलेले असायला पाहिजेत. कुठलाही कॉल अनपेड नसायला पाहिजे, तरच त्यांचं रिडम्पशन होऊ शकतं. आणि आणखीन एक महत्वाचा पॉईंट दिलाय त्यांनी, दी शेअर्स आर रिडीम आउट ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट ओनली और आउट ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स मेड फॉर दिस पर्पज. कंपनीकडे कॅश पडू नये, कंपनी त्यातनं देऊन टाकू शकते का नाही. कंपनीकडं जर तेवढ्या प्रपोर्शन मध्ये डिव्हिजिबल प्रॉफिट असते, म्हणजे एक्स्ट्रा प्रॉफिट आहे कंपनीकडं, की जो फ्री प्रॉफिट आहे, त्याला कुठलाही त्यातनं डिव्हिडंड डिक्लेअर केला जाऊ शकतो. त्याचं कुठल्या असं स्पेसिफिक पर्पज साठी प्रॉफिट ठेवलेलं नाहीये, फ्री प्रॉफिट आहे, तरच कंपनी त्यामधनं रिडम्पशन करू शकते. आणि जर कंपनीकडे प्रॉफिट नसेल तर कंपनीकडे आणखीन एक ऑप्शन काय आहे की नवीन शेअर्स इश्यू करायचे, कशासाठी, रिडम्पशन साठी. आणि त्यातनं जे पैसे येतील त्यातूनच काय करायचं, ह्या जुन्या प्रेफरन्स शेअरचं रिडम्पशन करायचं. क्लिअर. आता इरिडीमेबल बघूया. Shares which are not redeemable, for example payable only on winding up of the company, are called irredeemable preference shares. As per section 55 subsection 1 of the Companies Act 2013, a company cannot issue irredeemable preference shares. बघा, शेअर्स विच आर नॉट रिडीमेबल म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष असं काही नाहीये, त्यांचं रिपेमेंट फक्त वाइंडिंग अपच्या वेळेसच केलं जाणार आहे. अशा शेअर्सला काय म्हणतात, इरिडेमेबल प्रेफरन्स शेअर्स. पण ऍज पर कंपनीज ऍक्ट इरिडेमेबल प्रेफरन्स शेअर्स कंपनी इश्यू करू शकत नाही. आणि टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स एकदम सोपा पॉइंट होता, आज आपण इथं संपवलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत रिटेन अर्निंग. आणि रिटेन अर्निंग मध्ये त्यांनी डिटर्मिनंट्स ऑफ रिटेन अर्निंग हा पॉइंट कट केलेला आहे, पण आपण एकदा वाचून घेऊयात, बघून घेऊया. ठीक आहे. मग आता सोर्सेस ऑफ ओन कॅपिटल इथे येऊन संपेल आणि नंतर आपण चालू करूयात सोर्सेस ऑफ बोरोड कॅपिटल.